शेतकरी बंधूंनो, आपण आज कृषी विज्ञान केंद्र मालेगावच्या आंबा लागवड प्रक्षेत्रात इथं उपस्थित आहोत। आपल्या सर्वांना माहिती आहे, नुकताच आता आंब्याची काढणी ही जवळपास सर्व ठिकाणी पूर्ण झालेली आहे। आता आंब्याच्या काढणीनंतरचा जो कालावधी आहे, म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याला जास्तीत जास्त या बागेमध्ये या झाडांना आंबे कसे लागावे या दृष्टीने छाटणीचं नियोजन करणं गरजेचं आहे। आपण सगळे बघू शकतात, आता ही जुनी काडी आहे, याला जवळपास कैऱ्या लागून आपण काढणी याची संपूर्ण केलेली आहे। आता याची छाटणी करताना एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की शक्यतो छाटणी ही अशी करायची आहे की ज्या नवीन आलेल्या काड्या आहे त्याच्यावर आपल्याला जास्तीत जास्त कैऱ्या मिळाव्या। त्याच्यामुळे छाटणी करताना हा जो पानांचा गुच्छ दिसतोय, हा पानांचा जो गुच्छ दिसतोय, इथं आपल्याला छाटणी करणं हे गरजेचं आहे, जेणेकरून काय होणार आहे की या इथून नवीन परत फांद्या निघून त्याला आपल्याला जास्तीत जास्त आंबे हे मिळू शकतात। त्याचबरोबर छाटणी करताना तुम्ही सुरू एक गोष्ट एवढी लक्षात ठेवायची आहे की आपल्या झाडाला जास्तीत जास्त मधली जी घाण आहे की ज्याला आपण अडचणीच्या फांद्या म्हणतो त्या काढायच्या आहे। या अडचणीच्या फांद्या जर का आपण नाही काढल्या तर जेव्हा कैऱ्या या लागतात आणि जेव्हा परिपक्व होतात त्याच वेळेस या फांद्या त्या कैरीवर घासल्या गेल्याने त्याच्यावर डाग पडू शकतात। डाग पडल्यानंतर काय आहे की त्याची मार्केटेबल जी क्वालिटी आहे ती थोडीशी कमी होऊ शकते। त्याचबरोबर ज्या फांद्या, आता उदाहरणार्थ ही फांदी, आता याला कैऱ्या लागल्याच्या नंतर काय होणार आहे, ही अशी जमिनीच्या दृष्टीने झुकणार आहे। याच्याने काय, याला जर का कैऱ्या लागल्या परत पुढच्या याला, तर त्या जमिनीवर सुद्धा मातीवर घासून, दगडांवर घासून त्याला सुद्धा इजा होऊ शकते। त्याच्यामुळे आपल्याला या जमिनीच्या दिशेने ज्या तोंड केलेल्या ज्या फांद्या आहेत खेटून कट, या सुद्धा आपल्याला खेटून कट करायच्या आहे झाडाच्या, जेणेकरून जी आपली फळ लागवड आहे ती जास्तीत जास्त पोटामध्ये लागावी, उन्हापासून सुद्धा त्याचं संरक्षण व्हावं आणि जे फिजिकल डॅमेज आपण म्हणतो फांद्यांमुळे घासल्यामुळे तर ते सुद्धा कमी करता यावं। तरी सर्व जे आंबा उत्पादक शेतकरी आहे कृषी विज्ञान केंद्र मालेगावच्या कार्यक्षेत्राच्या अंतर्गत, त्यांना सर्वांना विनंती आहे की आंब्याची काढणी झाल्यानंतर त्वरित त्याला छाटणी करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर छाटणी केल्यानंतर हे जे कट असतात किंवा ह्या ज्या आपण म्हणू इजा झाले ज्या असतात तर त्याच्यावर 2 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये कॉपर ऑक्सीक्लोराईडची आपल्याला फवारणी किंवा पेस्टिंग करणं सुद्धा गरजेचं आहे, जेणेकरून इथं जर का फवारणी आणि पेस्टिंग नाही झाली इथून ही जी कूज आहे किंवा वाळण्याचं प्रमाण आहे ते वाढत इथपर्यंत येणार आहे आणि आपल्याला जो इथून नवीन जो फुटवा येणार आहे तो थांबणार आहे। आणि नवीन फुटवा जर थांबला तर आपल्या झाडापासून जे कैरीचं उत्पादन जे येणार आहे ते सुद्धा कुठेतरी थांबणार आहे। त्याचबरोबर आपण बघू शकतो, आता हे झाड आपल्याला अशा रीतीने मोकळं करायचं आहे किंवा अशा रीतीने छाटणी करायची जेणेकरून संपूर्ण सूर्यप्रकाश जो आहे तो आपल्या आजपर्यंत आला पाहिजे किंवा खोडापर्यंत आला पाहिजे, जेणेकरून नवीन फांद्या फुटणीला अशा पद्धतीने वाव हा निर्माण होऊ शकतो। अशा रीतीने आपण छाटणी केल्याच्या नंतर याला शेणखत साधारण प्रति झाड 40 किलो, त्याचबरोबर युरिया साधारण एक 1.5 किलो युरिया, त्याचबरोबर सिंगल सुपर फॉस्फेट 3 किलो, सोबतच म्युरेट ऑफ पोटॅश अर्धा किलो प्रति झाड या प्रमाणामध्ये आपल्याला खतांची मात्रा द्यायची आहे। अशा पद्धतीने खतांची मात्रा दिल्याच्या नंतर याला संपूर्ण नवीन पालवी ही निघणार आहे आणि ही पालवी परिपक्व होऊन पुढच्या एप्रिल महिन्यामध्ये याला आपल्याला चांगल्या दर्जेदार फळांचे उत्पादने आपण घेऊ शकतो। धन्यवाद।